वाव, किती सुंदर आहे हे सगळं. पण देवांशने मला इथे बोलवलंय खरं, पण स्वतः कुठे आहेत? एक्सक्यूज मी. मॅम, दिस इज फॉर यू. थँक्यू. पहिल्या भेटीच्या पहिल्या आठवणी, तुझ्या माझ्या मैत्रीची अनोखी कहाणी. आज तीच कहाणी नव्याने अनुभवूयात, प्रेमाच्या या प्रवासात हरवून जाऊयात. मला भेटायचं असेल तर मनापासून हाक मारा सई, मी तुमच्या समोर असे. देवांश, देवांश. काय कसं वाटलंय डेकोरेशन? खूपच छान, खूप आवडलंय मला. थँक्यू देवांश, थँक्यू. ओंकार, उघडू का? हो. काय करतोस? मला तुला हे खूप दिवसांपासून सांगायचं होतं. आय रिअली लाईक यू अंजली. तू मला खूप दिवसांपासून आवडतेस, बट ॲज अ फ्रेंड म्हणून आवडायचीस. बट नंतर मला रिअलाइज झालं की आपलं नातं फक्त फ्रेंडशिप पुरतं लिमिटेड नाही आहे. आय लव्ह यू. विल यू मॅरी मी? याच मोमेंटसाठी तर इतके दिवस याच्याशी फ्रेंडशिपचं नाटक केलं, पण याच्याशी वेडिंग करून मला सई आणि देवांशचा रोमॅन्स नाही बघायचा. फक्त एसी ते टार्गेट नाही आपलं. अंजली, अगं बोल काहीतरी. माझा घोडा दुखतो. अरे सॉरी 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 ओंकार, खूप प्रिटी आहे रिंग, बट I respect your feelings. मलाही तू खूप आवडतोस. I really like you. But there is a thing. What thing? ओंकार, मॅरेज म्हणजे फक्त दोन माणसं नाही, दोन फॅमिलीज एकत्र येतात. आणि आय डोंट थिंक की तुझी फॅमिली मला इतकी अशी लाईक करते. अंजली, आय लाईक यू अँड यू लाईक मी. सो बाकीच्यांचा एवढा विचार का करायचा आहे? आणि एकदा जर आपण एकत्र आलो ना, ते आपल्याला 100% एक्सेप्ट करतील. हे तू म्हणू शकतोस ओंकार, कारण तू रिच फॅमिलीचा आहेस ना. आमच्यासारख्या मिडल क्लास घरामध्ये हे असं सगळं नाही चालत. जोपर्यंत तुझ्या खर्चांची परमिशन नाही मिळणार ना, तोपर्यंत आय डोंट थिंक माझ्या घरचे या मॅरेजला ॲग्री होते. ओंकार, आपल्याला सगळ्यांचा ट्रस्ट गेन करावा लागेल. आता बघ ना, तुझंही करिअर काही स्टेबल नाही आहे, माझेही ऑडिशन्स काही फार वर्कआउट होत नाही आहेत. आत्ता जर आपण असं लग्न करून गेलो ना, तर आपल्याला काही व्हॅल्यूच उरणार नाही रे. यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रूव्ह करून दाखवावं लागणार आहे. म्हणजे आजच बघ ना, आज किती मस्करी करत होते तुझी. तुला माहिती मला किती हर्ट झालं ते. माझ्या लाईफ पार्टनरची इतकी मस्करी ही झालेली मी नाही सहन करू शकत ओंकार. म्हणून आपल्याला स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं लागणार आहे.
देवांशला जसा तुमच्या घरात मान मिळतो ना, तसा मान तुला मिळायला हवा. यू डिझर्व इट. मग जेव्हा तू सांगशील ना की मला या मुलीशी लग्न करायचंय, तर आपलं रिलेशन घरचे हसत हसत ऍक्सेप्ट करतील. आय थिंक तू बरोबर बोलतेस अंजली. माझ्या घरचे अजूनही मला लहानच समजतात. ते मला सिरियसली घेतच नाहीत. त्यांना मला प्रूफ करून दाखवावं लागेल की मी सुद्धा देवांश दादासारखा कॅपेबल आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो. देवांश दादासारखा नाही, ओंकार सारखा. ओंकार जहागीरदार सारखा. ओंकार, आय ट्रस्ट यू. आणि मला माहितीये तू किती कॅपेबल आहेस हे सगळ्यांना प्रूफ करून दाखवशील. मग मी पण सगळ्यांना प्राऊडली ओरडून सांगेन की आय हॅव अंजली ओंकार जहागीरदार. तुमच्यासाठीच केलंय फक्त. आणि हा तुम्ही पण खूप गोड दिसताय. थँक्यू. आणि तुम्ही सुद्धा. ओके, सो पुढल्या सरप्राईज साठी रेडी? आणखी एक सरप्राईज आहे. येस, बघा आता. या फोटोज कडे बघून रिअलाइज होत आहे ना की वी हॅव कम सो फार. आपल्या याच प्रवासातले हे काही क्षण, काही गोड, काही तिखट. यू नो व्हॉट सी, हा प्रवास तुमचा हात माझ्या हातात होता ना, म्हणून इतका सुखकर झालाय. त्यामुळे हा हात माझ्या हातात कायम असू द्या, कारण या सईशिवाय हा देवांश अपूर्ण आहे. यू नो व्हॉट, मी खूप लकी आहे सई. मला तुमच्यासारखी बायको मिळाली. Happy Valentine's Day, Sai. I love you so much. Happy Valentine's Day, Devansh. And I love you too. हे काय आहे सगळं? सई, सांग ना, हे सगळं काय आहे ते सांग.
विक्रम तू? येस देवांश, मीच विक्रम. तुला काय वाटलं देवांश की मी सईच्या आयुष्यातून निघून जाईन कायमचा? नाही देवांश, नाही. मी इतक्या सहजासहजी सईच्या आयुष्यातून कधीच निघून जाणार नाही. कारण देवांश, सई माझं आयुष्य आहे. सई माझं प्रेम आहे, सई माझं सर्वस्व आहे. आणि तिला काय प्रश्न विचारतोस रे? मला विचार. तुला जे काही विचारायचं आहे ना ते मला विचार. एक मिनिट, एक मिनिट. ही अरेंजमेंट, ओ वाव देवांशी, खूप जबरदस्त अरेंजमेंट आहे रे. आवडली मला. पण मला न आवडलेली एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तू ही अरेंजमेंट केली आहेस ते मला नाही आवडलं. नाही म्हणजे आज काय आहे? व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. व्हॅलेंटाईन्स डे आपण कोणाबरोबर सेलिब्रेट करतो? की ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो अशा व्यक्तीबरोबर आपण सेलिब्रेट करतो. पण सईचं तर तुझ्यावर प्रेमच नाहीये, हो की नाही सई? मूर्ख आहेस का तू? काही काय बडबडतोय? अगं मी काय बडबडलो आणि मी काय मूर्ख? हे सगळे फोटोज वगैरे पाहून झाले ना त्याचं? देवांश खरं सांग, कसे आहेत फोटो? खरंच सांग, खूप मेहनत घेतली यावर, खूप फोटोज काढलेत आम्ही. खरं सांग कसं आहे? छान आहेत ना फोटोज? देवांश प्लीज तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. सई तुम्हाला काहीच एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. मला माहिती आहे ना विक्रम काय चीज आहे, कुठल्या पातळीला जाऊ शकतो सगळंच माहिती आहे मला. लास्ट टाइम बघितलं होतं ना आपण. एक गोष्ट लक्षात ठेवा विक्रम, तू माझ्या आणि सईमध्ये कितीही गैरसमज निर्माण करायचे प्रयत्न केले तरी ते शक्य नाहीये. कारण माझ्या सईवर खूप विश्वास आहे, खूप. लांब राहा सईंपासून, आता तोडून टाकेन तुला. ठीक आहे, नाही ठीक आहे. तुला माझ्यावर विश्वास नाहीये ना, ठीक आहे. मला काय नको ठेवू विश्वास, काही प्रॉब्लेम नाही. पण तुला सईवर तर विश्वास आहे ना? विचार ना मग तिला. ती सगळ्यांची खोटं बोलून लपून छपून मला भेटायला यायची की नाही? अगं काय झालं त्यात? सांगू दे ना जे आहे ते. देवांश बाय द वे, ही जेव्हा माझ्या घरी आली होती तेव्हा घरी कोणी नव्हतं. विक्रम अगं थांब ना सई, त्याला कळू दे ना, आता सगळं कळतच आहे. देवांश बाय द वे, ही जेव्हा माझ्या घरी आली होती तेव्हा घरी कोणी नव्हतं. आम्ही दोघंही एकटेच होतो. आणि तुला तर माहिती आहे ना की एक पुरुष आणि एक स्त्री तेव्हा घरात कोणी नसताना एकत्र असतात तेव्हा काय काय आय मीन तू इमॅजिन करूच शकतो, हो की नाही सई? अरे हळूहळू काय तू एवढा का चिडतोयस? अरे तू वेडा आहेस का? तिलाच विचार ना डायरेक्ट. ती मला भेटायला माझ्या घरी आली होती की नाही विचार तिला. सई सांग ना ग तू. एक मिनिट हा सई, अगं तू काय मान काय खाली घालतेस? बोल ना. अगं सई घाबरू नकोस तू, आपण काय पाप नाही केलंय. जे आहे ते बोलून टाक, प्रेमच केलंय ना आपण. माझं तुझ्यावर प्रेम नाहीये विक्रम. सई एक मिनिट. अगं सई हे असं काय करतेस तू? मी तुला सोडायला आलो होतो ना तेव्हा तू म्हणाली होतीस ना मला तुझ्या घराबाहेर की माझं तुझ्यावर प्रेम आहे विक्रम, म्हणाली होतीस ना. आता सगळ्यांना सांगायला गेलो, देवांशना जर कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यांना कळल्यावर ते रागाच्या भरात तुला मारतील, हकलून देतील. मला नाही आवडणार ना.
तुला असा त्रास झालेला. मग एक्झॅक्टली तीच गोष्ट देवांशला सांगून टाक. घाबरायचं काय, प्रेमच तर आहे. आणि सई, आज प्रेमाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन्स डे. आज खऱ्या प्रेमाचा विजय व्हायलाच हवा. सई, व्हायलाच हवा. सई, तू आत्ताच्या आत्ता देवांशला मला भेटण्यासाठी जे काय खोटं बोलून यायची जी काय कारणं होती ती सगळी कारणं देऊन टाक. हा, सगळी कारणं देऊन टाक. मी तर म्हणतो ते काय कारण दिलं होतंस ते तू? काय तू मला म्हणाली होतीस ना ते काय ते वरुणला भेटायला जायचीस की मैत्रिणीला भेटायला जायची, ती सगळी कारणं देऊन टाक. आणि हो सई, ते पुरणपोळीचं तेही याला मी सांगितलं ना तुम्ही कुठे जायचं नाहीये. मला माझा फोन रिपेअर करायचा आणि तो तुम्हीच करायचा, बाकी कोणीही करणार नाही. छोटासा प्रॉब्लेम झालाय. मैत्रिणीचा मेसेज आला आणि तिला बरं वाटत नाहीये आणि घरी कोणी नाही. तिचं असं म्हणणं आहे की मी जर तिच्याकडे गेले तर मदत होईल तिला. कुठे होतात? फोन का रिसीव्ह करत नाही तुम्ही माझा? सॉरी ना, ऍक्च्युली तिच्याशी गप्पा मारण्यामध्ये इतके रमून गेले की कळलंच नाही मला तुमचा कॉल आलेला. सॉरी. बाय द वे, सई पुरणपोळी खूप छान बनवते. आणि मी स्वतःच्या हातांनी तिला पुरणपोळी भरवली होती. सई खा ना, खा. हो की नाही सई? खूप छान पुरणपोळ्या बनवते ती. आणि हा बाय द वे, ते तुझ्या माहेरी काय झालं होतं ते पापड लाटायचे होते, तेव्हाही तू खोटं बोलून आली होतीस ना मला भेटायला, तेही सांगून टाक. आज आपलं पहिलं फोटोशूट आहे. सई आहे कुठे? आहे कुठे म्हणजे? सई नाही आहे का इकडे? त्या कुठे गेल्या? मी तुझ्यासोबत फोटो काढेन, पण त्याआधी मला तुझ्याकडून एक वचन हवंय. आता कसलं वचन? काहीही झालं तरी हे फोटोज तो देवांशला पाठवणार नाही. आणि ते फोटो, सई फोटो कसं काय विसरू शकतो मी? देवांश, हे जे फोटो लावलेत ना, हे ते देवांश, तो बॅकड्रॉप आहे ना, ते माझं घर आहे बरं का. आणि आता त्या सगळ्या भिंती आहेत ना, तिथे आता सगळे फोटो लागलेत. ती भिंत अख्खी फोटोजने भरली आहे देवांश. नक्की या तू घरी. देवांश, 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 प्लीज प्लीज तुम्ही त्याच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका प्लीज. अजिबात देणार नाही, अजिबात लक्ष देणार नाही. सई, तुम्ही मला सांगा ना, तुम्ही माझ्याशी खोटं बोलून कधी गेलाच नव्हतात ना याला भेटायला? कधीच गेला नव्हतात. विक्रम खोटं बोलतोय ना सई? सई, सई मला सांगा ना, हा विक्रम जे काय सांगतोय सगळं खोटं आहे. तुम्ही माझ्याशी अजिबात काहीच खोटं नाही बोललात ना कधी? सई, सई, मी तुम्हाला काहीतरी विचारतोय ना, मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. तुम्ही खाली का बघताय? हा खोटं बोलतोय ना विक्रम? हा विक्रम खोटं बोलतोय ना सई? सई मला सांगा, हा जे काय बोलतोय ते खोटं बोलतोय? मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. तुम्ही मला सांगा ना, हा खोटं बोलतोय ते? सोड मला. अगं असं काय करतेस तू? तुझा ना हाच प्रॉब्लेम आहे. तू माझ्यावर प्रेम करतेस हे देवांश समोर कबूल करा. तुला काय प्रॉब्लेम आहे? अगं सांगून टाक ना काय खरंय ते. अगं तो देवांश जेंटलमन माणूस आहे, हो की नाही देवांश? तो ऐकून घेईल, आपलं प्रेम समजून घेईल तो. बरं ते काय नाही, जाऊ दे. देवांश माझा ऐकतो. ही सई माझ्यावर प्रेम करते, आम्ही लपून छपून एकमेकांना भेटतो. आणि ही सई तुझ्याशी खोटं बोलून, फक्त तुझ्याशीच नाही तर तुझ्या घरच्यांची सुद्धा खोटं बोलून मला भेटलीये. देवांश जागीरदार, माझं प्रेम तिला तुझ्याशी खोटं बोलायला भाग पाडत होतं, लक्षात घे. खूप विश्वास आहे ना तुझ्या प्रेमावर. आज देवांश तुझ्या प्रेमाने तुला फसवलंय, तुझ्या सईने तुला फसवलंय. माझ्या बायकोशी बोलतोय ना मी, मध्ये बोलायचं नाही, कळलं? देवांश, मी मध्ये येत नाहीये, मध्ये तू येतोय.
आणि हे असं तू धावून वगैरे येतोयस ना तर मी तुला घाबरणार नाहीये. तुला काय वाटलं रे मी घाबरून जाईन पळून जाईल? अरे हट, मी कसला घाबरतोय तुला? सईचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं तिच्यावर प्रेम आहे, ही गोष्ट तुला मान्य असू दे किंवा नसू दे मला काहीच फरक पडत नाही. सई मला भेटलीये ही गोष्ट तुला मान्य असू दे किंवा नसू दे मला त्याचंही काही पडलेलं नाहीये. पण सई ही फक्त माझी आहे, फक्त आणि फक्त माझी आहे देवांश. तुझ्यामुळे देवांश माझी सई आतापर्यंत दूर राहिलीये. बस आता तुला संपवलं की सई माझी होणार. देवांश!